जैसे श्रीरामाचे बाणी वाली लागोनी सुखरूप प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजाचे नवल कोण उद्धरेल जाण त्रिजगती अशी असणारी पवित्र रामकथा आणि आपल्या या सुख सोहळ्यामध्ये धपाट महाराजांना ठेवलेली आहे. त्यांचं हे आभार मानतो. आणि त्या ठिकाणी असणार जे यजमानाच्या साह्यानं सहकार्यानं जिथं आणि रामकथा सुरू झाली त्या यजमानाचं, नाहीतरी त्याने अगोदर सांगितले रामकथा, कारण धन धनाकडेच जाते. कुणी बी मोठ्याला मोठाच मान देतो. नाव काय लिहिलेलं आहे? रामकृष्ण हरी. कथाही असणारी रामाची त्याच घरी. अशा प्रकारे हे कथेचा पर्याय असा सज्जन हो किंवा ही तारा जी आहे, तारेने एवढं ब्रह्मज्ञान वालीला सांगितलं राहिला. कुणाला? वालीला, आपल्या स्वतःच्या मालकाला बाबा, की या ठिकाणी असणार तू रामाबरोबर वैरत्व करू नको. रामाचा सहारा या सुग्रीवानं घेतलेला आहे. अनेक उदाहरणं दिले सांगायचं, कारण हाय टाइम आधी थोडा आहे. तर या ठिकाणी सांगितलं की बाबा विराट येऊन आडवा उचलो निवेशिता ते दवा रामे करुणी बाण लावा महाभाव मारला. एवढं काम रामानं केलेलं आहे. एवढंच नव्हे तर स्वयंवरी वंगिले हर कोदंड रावणाचे काळे तोंड झाडीले भार्गवाचे बळबंड नियस प्रचंड त्या रामानं घेतलेले. एवढा प्रताप नाहीतरी देवाचा अवतार आहे बाबा. या ठिकाणी त्याच्या बरोबर वैरत्व करू नको, पण बुद्धीही होणारा सारखी ठाके. पुढची गोष्ट होणार आहे, पुढेही बहुत करणी आहे. त्यानं ऐकलं नाही तर त्या ठिकाणी त्या दोघांचं युद्ध अनिवार्य लागलंय. हे एकमेका परिसर न योग्य अति कर्कश एवढे युद्ध बलाढ्य होते. पण प्रभू रामचंद्राचा बाण लागलेला आहे. बाण कसा लागला शिंदे महाराज? सर्प प्रवेश जैसा वारुळी तैसा बाण भेदणार धे कमळी. अशा प्रकारे जसा सर्प वारुळामध्ये घुसावा त्याप्रमाणे बाण लागला. पुढं काय घडलं आपण ऐकू चला. जीविका शुक शुद्ध सात्विकी अंगी कठीण गोड पारंपाकी श्रीराम बाण तत्तु लक्ष्मी उभय पक्षी. पहा या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा बाण लागलेला आहे, कारण अवतारित पुरुष आहे. त्या ठिकाणी रामाचा बाण लागल्याच्या नंतर त्याला दुःख झालेलं नाही. कुणाला? वालीला, कारण त्याचा उद्धार होणार होता. आपण सरळ म्हणतो ना, चांगलं बोला. साचा आणि मवळा मिथुडे आणि रसाळ शब्द कल्लोळ जैसे अमृताचे असं बोलायला पाहिजे. त्याप्रमाणे इतका गोड अमृत भाषामध्ये अमृत तुल्य अशा प्रकारे असणारा बाण त्याला द्यायला लागला. दुःख झालेलं नाही, कारण मी आता रामाच्या बाणानं असणारा सुख प्राप्त होणार आहे. या ठिकाणी मला मोक्ष सुखाची प्राप्ती मिळेल, साविज्य पद प्राप्त होईल, म्हणून तो दुःखी झालेला नाही. तो बाण लागला त्या ठिकाणी दुःख झालेलं नाही, उलटा आनंद त्याला झालेला. सुग्रीवासी सुख लौकिक वाळी सुख त्याहुनी अधिक बाणविंदो न्यायिक जगले सुख दोहासी. हो, या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्राच्या भात्यातून निघालेला बाण, त्या बाणालाही दुःख झालेलं नाही, कारण हे सूर्यवंशी राजे नियमक, सूर्यवंशी राज्य सूर्यवंशी कुळातले होते. आणि प्रभू रामचंद्र ही सूर्यवंशी कुळामधला राजा आहे. आणि त्याचाही बाण या असणारा कोणाला? प्रतापवान वाली यालाही लागलेला आहे. म्हणून वालीलाही दुःख झालं नाही. या ठिकाणी बाणालाही दुःख झालं नाही की मी आता कसं याला आणि वार करू किंवा याचा प्राण घेऊ. त्यालाही दुःख झालेलं नाही. आणि इकडे रामानं तर सोडलेलं आहे, म्हणून सगळ्यांना समसमान सुख प्राप्त झालेलं आहे. श्रीराम बाणाचा प्रताप सुग्रीव ब्रह्मता वैकंप परी एक सुखरूप श्रीरामचंद्र कृपाळू. हो, प्रभू रामचंद्राच्या प्रतापाचा बाण हा सुग्रीवाच्या ह्या वालीच्या हृदयामध्ये लागलेला आहे. इकडं वालीला काही दुःख झालेलं नाही, पण त्याचा बंधू धाकुटा असणारा कोण? सुग्रीव.
सुग्रीव असणारा या ठिकाणी थरथर थरथर कापू लागलेला आहे. त्याला माहिती होतं की रामाचा बाण लागल्याच्या नंतर हा बाबा पुढे वाचणार नाही, आता आपला बंधू मरतोय किंवा तो प्राण दिल्याशिवाय राहणार नाही, हे कळून चुकलेलं होतं. म्हणून इकडं सुग्रीवही असणारा थरथर करू लागलेला. श्रीराम बाणाग्री बासे दुःख त्याचे पारंपरिक परम सुख वदेल वाळीचे निजमुख कृती सकळी पसरावे. मग इकडे रामाच्या बाणाचा प्रताप किंवा रामाच्या धनुष्यामधून हा आणि सुटलेला बाण जो आहे, इकडे असणाऱ्या सुग्रीवाला हे थोडा थरकाप झालेला आहे आणि वालीला असणारं कसल्याही प्रकारे दुःख झालेलं नाही. ग्रंथकार म्हणतात सगळे सुखरूप या ठिकाणी झालेले आहेत. असा हा रामाच्या बाणाचा प्रताप गहन आहे. श्रीरामाच्या निजबानी वाळी मूर्छित पडिला धरणी बोले श्रीरामानुलक्षणी अर्धम करणी तुआ केली. हो, या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्राचा बाण या वालीच्या हृदयामध्ये लागतो न लागतो तो वाली धाड दिशेने जमिनीवर पडलेला आहे. पडल्याच्या नंतर वालीला भयंकर राग आलेला आहे. राग आल्याच्या नंतर काय झालं, सुख तर झालं, आनंद झाला त्याला, पण पुन्हा पुढच्या वेळीमध्ये सांगितलंय दुःख झालं, राग आलेला भयंकर. रामा, अरे तू जगाचा जीवन असून असणारा या ठिकाणी अधर्म रामात्वा केलेला आहे. या ठिकाणी अधर्मरीत्या माझ्यावर बाण मारलास आणि माझा प्राण घेतलेला आहे, असा तो कोण वाली बोलू लागलेला आहे. अनेकाशी युद्धासक्त श्रीरामा तू अति गुप्त राडमुखी केला घात कोण पुरुषात श्रीराम. हो, रामाला कोण वाली बोलू लागलेला आहे. रामा, तू क्षत्रिय कुळामध्ये आहेस, सूर्यवंश कुळामध्ये असणारा जन्मलेला आहेस, वीर आहेस, प्रतापवान आहेस. माझ्या बरोबर असणारं युद्ध करणं काही शक्य नाही, पण केलास ठीक आहे. एका क्षणामध्ये माझा प्राण घ्यायचा होता, पण या ठिकाणी अधर्मत्व केलेला आहे. चुकून बाण माझ्याकडे तो सोडलेलास, काहीतरी कपट केलंस आणि माझा प्राण तो घेतलेला आहे, असं रामाला बोलू लागला. पाचारिता एका एका तरचे रूपे निजघातक तुझा हा धर्म देखोनी देखो परम दुःख. म्हणून प्रभू रामचंद्रा या ठिकाणी मला सहजासहजी समोर बोलून मारलं असतं, काही हरकत नाही, पण अचानक असणाऱ्या या ठिकाणी मला बोलवलं आणि तू असणारा मनामध्ये वेगळाच भाव ठेवून माझा प्राण तो घेतलेला आहे. रामा, याचंच मला दुःख फार वाटू लागलेलं आहे. मला तर साविज्य पद किंवा मोक्षाला मी जाणार आहे, पण तो अधर्मानं माझा प्राण घेतलास, एवढा प्रतापवान असून तू असं कार्य केलास, म्हणून मला फार रामा दुःख वाटू लागलेलं आहे. चला पुढे. नाही राज्यहरणाची व्यथा तारा वियोगन बाधी चित्ता तुझी रे कोणी अधर्मता म्हणून प्रभू रामचंद्रा या ठिकाणी तारेनं एवढा मला बोध केला, एवढा समजावून सांगितलं, त्याचं मी ऐकलं नाही, त्याचं मला दुःख वाटलेलं नाही, पण तुझा बाण माझ्या हृदयामध्ये लागला याचंही मला दुःख वाटलं नाही. पण रामा, अधर्मानं तो माझ्यावर बाण सोडलास आणि प्राण घेतला आहे, याचं मला फार दुःख आहे. रामा, नवे सुख दुःख बाधक बांधे नांगदाचा शोक तुझा धर्म देखता देख परम दुःख मजरा. म्हणून रामा, या ठिकाणी असणारा माझा प्राण गेला किंवा देह जावो अथवा राहो, काही हरकत नाही म्हणले. माझा अंगद आहे, या अंगदाचं मागे कसं होईल याचाही मला काही आणि चिंता वाटलेली नाही, पण तो अधर्मानं बाण सोडून प्राणांत अवस्था माझी केलेली आहे, याचं मला रामा फार दुःख आहे. असं पुन्हा पुन्हा असणारा हा सुग्रीवाली आणि रामाला बोलू लागलेला. वध करो नये श्री निद्रस्ता वधू वंदू नये श्री श्रीरमता वध करो नये पाचारिता दुःखिता नये वधू. म्हणून हे रामा,
तू जगाचा सर्व चक्र चालवणार आहे, जगाचं सर्व कार्य करणार आहे बाबा. तुला माहिती आहे की 3 गोष्टी कोणत्या कोणत्या वेळेस हा माणसाला त्या ठिकाणी मारू नाही. अशा प्रकारे एवढा 3 गोष्टी माहीत असताना सुद्धा प्रभू रामचंद्रा तो माझ्यावर बाण सोडलेला आहेस आणि माझा प्राण आता तो घेतलेला आहेस, याचाच मला फार दुःख आहे. तू सर्वज्ञ श्री रघुनाथा ऐसिया जाणोनी शास्त्रार्था आदर करोनी माझे गाता केश माता. म्हणून प्रभू रामचंद्रा तू सगळ्या शस्त्राचा प्रवीण आहे, सगळा जाणणारा आहेस. म्हणतात ना, मी बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हरे जगाशी चाळीता रामा. हे सगळं तुझ्याशिवाय आहे बरं का. तुझ्या सत्य वाचून झाडाचं पान सुद्धा हलत नाही, पण तू अधर्मानं माझ्यावर बाण सोडलास, याचाच मला फार दुःख आहे. तू चंद्राहुनी अति चोख श्रीराम कीर्ती नित्य निर्धक अर्ध मगाताचा कळंक त्यावरी देख. हो, या ठिकाणी कोण वाली बोलू लागलेला आहे रामा. तू चंद्रापेक्षा शीतळ आहेस, अमृतापेक्षा असणारा मऊ आहेस, सोन्यापेक्षाही मऊ आहेस, पण अधर्मानं बाण माझ्यावर सोडलेला आहेस, याचाच मला फार दुःख आहे रामा. असा रामाशी चर्चा करू लागला. सुग्रीव बापुडे ते किती काय तो साय होईल सीता शुद्धार्थी हे मज सांगतासी श्री रघुपती करीतो ख्याती ते ऐका. हो, वाली बोलू लागलेला आहे रामा. अरे या ठिकाणी एकाला सहाय्य केलंस आणि एकाला असणार तो ठिकाणी मारलेला आहेस. अरे सुग्रीव तर म्हणले माझ्या पुढं काय म्हणले, तो किती तुला सीता दिला आणि सहाय्य करेल. याच्या अगोदर जर मला सांगितलं असतं तर मी सीताची शुद्धी केली असती. एवढंच नव्हे तर ज्यानं सीता नेली त्याला बगलामध्ये जाऊन 7 समुद्राची आंघोळ मी केलेली आहे. एका क्षणामध्ये तो या सीतेचा शोध लावला असता, पण अधर्मानं बाण माझ्यावर सोडलास आणि माझा प्राण घेतलेला आहे.